नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, इंग्रजी विषयाच्या आजच्या या भागात आपण बघणार आहोत निबंध. छोटे छोटे निबंध असतात ज्यामध्ये तुम्ही भाषिक रचना करताना घाबरतात आणि त्यासाठी तुम्हाला काय लागते? तर तुम्हाला लागते शब्दार्थ, वोकॅब्युलरी. वोकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थ, शब्दांचा संग्रह लागतो तुमच्याकडे. खूप शब्द असतील तर तुम्हाला वाक्य बनवता येतील. तर बाळांनो, आज आपण निबंध शिकणार आहोत आणि त्याबरोबरच त्यातील शब्द माहिती करून घेणार आहोत. चला, आजचा आपल्या निबंधाचा विषय आहे माय टीचर. टीचर कोण असतात? शिक्षक कोण असतात? चला माहिती मिळवूया. टीचर, शिक्षक. अ टीचर इज अ पर्सन. टीचर, शिक्षक ही एक व्यक्ती आहे. पर्सन म्हणजे व्यक्ती. पर्सन म्हणजे PERSON, पर्सन. पर्सन म्हणजे व्यक्ती. हु हेल्प्स स्टुडंट्स, जी मदत करते. कोणाला? स्टुडंट्सला. हेल्प म्हणजे मदत, आणि ती मदत मी किंवा तुम्ही नाही करताय, आपण दोघं बोलतोय तिसऱ्या व्यक्तीबद्दल, टीचर बद्दल. म्हणून तिसरी व्यक्ती जेव्हा कृती करते तेव्हा एस लागतं. हेल्प्स स्टुडंट्स कोणाला? अनेक वचनी आहे, विद्यार्थ्यांना. लर्न न्यू थिंग्स, नवीन नवीन गोष्टी. लर्न म्हणजे शिकणे, न्यू थिंग्स म्हणजे नवीन गोष्टी शिकायला मदत करते. म्हणून परत बोलूया एकदा. अ टीचर इज अ पर्सन हु हेल्प स्टुडंट्स लर्न न्यू थिंग्स. टीचर्स एक्सप्लेन्स. टीचर एक्सप्लेन लेसन्स. टीचर्स, आता लक्षात घ्या, शिक्षक जे आहेत ते एक्सप्लेन करतात. एक्सप्लेन म्हणजे सविस्तर स्पष्टीकरण करतात, माहिती सांगतात, पूर्ण माहिती आपल्याला सांगतात धड्याची, लेसन्सची. लेसन्स म्हणजे धडा. त्या प्रकरणात काय सांगितलंय ती सगळी माहिती सांगतात. अँड मेक लर्निंग इझी. आणि ती शिक्षण जे आहे ना ते सोपं करतात. कशासाठी? समजण्यासाठी. टू अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजणे. तर तुम्ही जे वाचतात ते तुम्ही वाचून जातात पण तुमच्या डोक्यात राहत नाही, समजत नाही. जर ते समजून घेतलं तर अजून चांगलं लक्षात राहील. त्यासाठी तुम्हाला मदत कोण करतं? टीचर. नीट लक्ष घ्या. टीचर्स एक्सप्लेन लेसन्स अँड मेक लर्निंग इझी टू अंडरस्टँड. दे गाईड स्टुडंट्स. दे गाईड स्टुडंट्स, ते विद्यार्थ्यांना मदत करतात, मार्गदर्शन करतात. वेन दे हॅव प्रॉब्लेम्स, जेव्हा त्यांना अडचणी असतात. जेव्हा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स म्हणजे अडचणी असतात, समस्या असतात. विथ देअर स्टडीज, त्यांच्या अभ्यासाला घेऊन. स्टडी म्हणजे अभ्यास. STUDY, स्टडी म्हणजे अभ्यास, आणि स्टडीज म्हणजे त्यांच्या नेहमीचे जे अभ्यास असतो त्या गोष्टीला म्हणणार. तर नेहमीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना मदत कोण करतं? त्यांना मार्गदर्शन. गाईड म्हणजे मार्गदर्शन. GUIDE, गाईड. त्यांना गाईड कोण करतं त्यांच्या समस्यांमध्ये? तर ते शिक्षक असतात. अ टीचर ऑल्सो, टीचर अजून काय करतात? ऑल्सो म्हणजे अजून. काय करतात? एनकरेजेस. एनकरेजेस, एनकरेज, ENCOURAGES, ENCOURAGE, एनकरेज. आणि कोणी तिसरी व्यक्ती करत असेल, मी किंवा तू नाही, तिसरी व्यक्ती, तेव्हा एनकरेजेस. टीचर एनकरेजेस स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना, टू डू देअर बेस्ट. तुमचं जे काही कराल ना ते चांगलं काम करा. कोणतेही काम करा पण सर्वोत्कृष्ट कसं होईल त्यासाठी प्रयत्न करा. हे सांगणारी एकच व्यक्ती असते जी तुमच्या प्रगतीमध्ये आपलं सुख मानते. आपला विद्यार्थी जेवढ्या पुढे जाईल तर त्यांना हेवा नसतो की या विद्यार्थ्याने, त्यांना कोणते काही स्पर्धा नसते लागली की माझा विद्यार्थी तुझा. त्यांना एकच आनंद असतो की हो, माझा मुलगा यशस्वी झाला, चांगला कमवू लागला, स्वतःच्या पायावर उभा राहू लागला, चांगला नागरिक झाला. येस. तर त्यांचं जे काही आहे ते डू देअर बेस्ट, सर्वात चांगलं करण्यासाठी ते प्रोत्साहन देतात. दे गिव्ह होमवर्क. होमवर्क म्हणजे होम म्हणजे घर, वर्क म्हणजे काम. घरचं काम म्हणजे घरचा अभ्यास. तुमचं काम काय? अभ्यास करणं. दे गिव्ह यू होमवर्क, ते तुम्हाला अभ्यास पण देतात. अँड चेक इट केअरफुली. केअरफुली ते चेक करतात म्हणजे तपासतात. CHECK, चेक इट. इट म्हणजे तो अभ्यास, तो. केअरफुली काळजीपूर्वक. कसा करतात ते? काळजीपूर्वक. लक्षात घ्या स्पेलिंग काय? CARE, केअर, FULLY, फुली. केअरफुली. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. टीचर्स टीच नॉट ओनली फ्रॉम बुक्स. टीचर्स फक्त पुस्तकात नाही शिकवत. लक्षात घ्या. टीचर्स, शिक्षक
टीच नॉट ओनली फ्रॉम बुक्स, ते फक्त पुस्तकातनं शिकवत नाही तर, पण ऑल्सो अबाउट गुड बिहेवियर अँड व्हॅल्यूज, ते फक्त पुस्तकातलं शिकवत नाही तर ते काय शिकवतात, गुड बिहेवियर. गुड बिहेवियर, बिहेवियर म्हणजे काय, तुमचं वर्तन, तुमची वागणूक, तुम्ही कसं वागायचं, चांगलं वागा लोकांशी, वाईट बोलू नका, शिव्यागाळ्या करू नका, कोणाशी मारामारी करू नका, हे ते शिकवतात. आणि व्हॅल्यूज, मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वृक्षारोपण करा, निसर्गावर प्रेम करा, प्राणी मात्रांवर दया करा, गरजू भुकेल्यांना खाऊ पिऊ घाला, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, हे जे नैतिक मूल्य आहेत, हे ते शिकवतात. स्टुडंट्स रिस्पेक्ट टीचर्स, विद्यार्थी शिक्षकांचा आदर करतात. बिकॉज दे हेल्प देम ग्रो अँड सक्सीड इन लाईफ. बिकॉज, कारण की, बिकॉजचा अर्थ कारण की, दे शिक्षक, हेल्प देम विद्यार्थ्यांना मदत करतात, इथे देमचा अर्थ विद्यार्थ्यांना आहे. दे हेल्प देम ग्रो अँड सक्सीड इन लाईफ. ग्रो म्हणजे मोठे होणे आणि सक्सीड यशस्वी होण्यासाठी आयुष्यात कोण मदत करतं, मार्गदर्शन करतं, शिक्षक. असा एकच व्यक्ती मिळणार तुम्हाला आई बापानंतर की जो तुमच्या विकासात, तुमच्या आनंदात स्वतःचा आनंद मानेल. बाकी सगळे जगात तुम्हाला फक्त व्यवहारे मिळतील. शिक्षकच असा प्राणी आहे की ज्याला तुमची प्रगती बघून गर्व होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आम्ही फार मनापासून हा व्हिडिओ बनवत आहोत. तुमच्या लाईक सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. हा व्हिडिओ वारंवार बघा, सराव करा, आई वडिलांसोबत प्रॅक्टिस करा. तुमच्या आई वडिलांनाही तो वाचून आनंद मिळेल, त्यांचंही ज्ञान वाढेल. धन्यवाद.